नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली मनपात खळबळ, ठेकेदाराला वाचवण्याच्या नादात अधिकारी अडकले. बोगस नाले सफाई प्रकरणी फौजदारीची टांगती तलवार. नगरसेवकांच्या आग्रहामुळे नाले सफाईचे लॉगबुक सादर करण्याच्या गडबडीत खोटे लॉगबुक आरोग्य विभागाकडून बनवले गेल्याने केवळ आरोग्य विभागच नव्हे तर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा अडचणीत आले आहेत. या प्रकरणी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कंत्राटदारांनी तयार करायचे लॉगबुक अधिकाऱ्यांनीच बनवून बनावटगिरी केल्याचे उघडकीस आले असल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यास संबंधित अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आता जर बनावट लॉगबुक महापालिकेच्या रेकॉर्डला जमा दाखवले असेल तर ते रेकॉर्डचा भाग झाला असेल तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई निश्चित आहे. लेखापरीक्षकांचे आक्षेप अत्यंत गंभीर असताना खोटे लॉगबुक करून ठेकेदाराला वाचवण्याच्या नादात महापालिका अधिकारी वर्ग अडचणीत आला आहे. आता यात फौजदारी कोणाकोणावर होणार, महापालिकेचे नगरसेवक हे प्रकरण ताणून धरणार की सेटलमेंट करणार याकडे महापालिका क्षेत्राचे लक्ष लागलं आहे. या प्रकरणी स्थायी समिती आणि महासभा कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. महापालिकेत मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीला आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांनी अशी वेगवेगळी बोगस 21 लॉगबुक सादर केली होती. स्थायी सभापती अतुल माने आणि सदस्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थायी सभापती माने यांनी त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा नेमका किती वापर झाला आणि इंधनाचा किती गैरवापर झाला हे समजून येणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.